नमस्कार, लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात आजची विशेष बातमी। धुळे शहरातील स्टेशन रोड परिसरात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसांसह फिरत असलेल्या तरुणाला धुळे शहर पोलिसांनी अटक केलेली आहे। साहिल सुनील केदार वय वर्ष 21 राहणार नारायण मास्तरचा चितोड रोड धुळे असं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे। धुळे शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की एक तरुण रेल्वे स्टेशन रोडवरील रेल्वे बोगद्याच्या दिशेने गावठी पिस्तूल घेऊन फिरत असून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे आणि याची खात्री होता सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी तात्काळ सापळा रचून साहिल केदार याला ताब्यात घेतले। पोलिसांनी आरोपीची अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेला एक गावठी पिस्तूल आणि 2 जिवंत काडतुसे आढळली। पोलिसांनी हे शस्त्र जप्त केलेलं असून त्याची एकूण किंमत अंदाजे 27,000 रुपये असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। साहिल केदार विरोधात धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पवार करत आहेत। नमस्कार, मी दीपक पाटील, पोलीस निरीक्षक धुळे शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 21/3/2025 रोजी आम्हास गोपनीय बातमीद्वारा माहिती मिळाली की एक इसम रेल्वे स्टेशन जवळील बोगदा इथे पिस्टल बाळगून दहशत माजवताना फिरत आहे अशी बातमी मिळाल्याने आम्ही PSI राठोड DBचे पथक यांना सदरची हकीकत सांगून कारवाई करण्याचे आदेश दिले। त्याप्रमाणे सदरचं पथक त्या ठिकाणी जाऊन त्या इसमास पकडून त्याचे पंचांसमक्ष त्यास नावगाव विचारले असता त्याने नाव साहिल सुनील केदार असे सांगितले। तो राहणार नारायण मास्तरचा चितरोड येथील असून त्याच्या अंगझडतीमधून 25,000 रुपये किमतीचे गावठी पिस्तल, शील्ड बॉडी व मॅगझीन असलेल्या आणि 2,000 रुपये किमतीचे 2 जिवंत काडतूस हे मिळून आलेले आहे। त्या अनुषंगाने कारवाई करून भारतीय हत्यार अधिनियम सन 1959 कलम 325 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा तपास हा सपोनी पवार करत आहे। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अप्पर पोलीस अधीक्षक काळे सर, उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे।